चिपळूण तालुक्यातील रांगरेई येथील पुष्कर कृषी पर्यटन केंद्रात राष्ट्रीय रंगरेषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कोकणातील निसर्ग सौंदर्य अप्रतिमरित्या रेखाटण्याबरोबरच वाढते शहरीकरण आणि मत्स्य दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवरही चित्रकारांनी आपल्या चित्रामधून भाष्य केले। इथे राखी आरतकर नावाचे आमचे कणकवलीचे चित्रकर्ती आली। ती ज्या सिंधुदुर्गामध्ये राहत असल्यामुळे तिला कोकण किनारा खूप चांगला माहिती आहे आणि सध्या जे पर्सननेटने मासेमारी होते त्या मासेमारी हा पावसाळ्याचा प्रजनन काळ असतो आणि प्रजनन काळामध्ये ती मासेमारी केल्यामुळे एका वेळेला त्या माशांच्या पोटात असलेली अंडी म्हणजे ज्या गाभोळीमध्ये अंडी असतात त्या अंड्यांचं प्रमाण शेकडो नव्हे लाखो नव्हे अब्ज नव्हे कितीतरी मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं आणि त्या पर्सनेटमध्ये लहानातला लहान मासा मोठ्यातला मोठा मासासुद्धा आतमध्ये येतो आणि ते मासेमारी करून किंवा LED लाईट सोडून प्रकाशझोत टाकून ते मासेमारी करून निघून जातात। खरं म्हणजे पारंपरिक कलाकार जे पारंपरिक मासेमारी करणारे लोक आहेत, मच्छीमार बांधव आहेत, वेगवेगळ्या भागात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। त्या लोकांनी काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो। त्याचं प्रत्यंतर राखी आरतकर नावाच्या चित्रकर्तीने आपल्या कलाकृतीतून दाखवलं। त्याची नोंद कला शिक्षण आणि तिथे माझ्या समुद्र किनारी अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की तिथली पारंपरिक मच्छीमारी किती धोक्यात आहे। तिथलीच काय तर पूर्ण आपल्या भारताचा सागर किनारा जगाची जी समस्या आहे ही मला नव्याने कळली। ही फारच गंभीर आहे। आपल्या देशाची जगाची जैवविविधता संपवणारी आहे। आपल्याकडे पूर्वी अनेक प्रकारचे मासे उपलब्ध होते, प्रजाती होत्या त्या संपुष्टात येत आहेत तर मी या चित्रातून दाखवलेलं आहे की का संपुष्टात येते, असं काय होतं आहे, त्याचे परिणाम दाखवले। हे थांबावं यासाठी कन्सिस्टंट नेट वापरून मोठे बोट असतात त्या मच्छीमारी करण्यासाठी जातात। LED लाईटचा वापर करून एक मच्छी एका ठिकाणी त्या लाईटचे अट्रॅक्ट होते आणि मग त्यानंतर सगळी मच्छी त्या जाळ्यामध्ये छोटं बारीक जाळं असल्यामुळे त्याच्यात अडकते। म्हणजे छोटे छोटे मच्छी जे आपण खातही नाही, माणसासाठी त्याची काहीच उपयोगिता नाही। त्यामुळे काय दुष्परिणाम होतात हे चित्रातून दाखवलेलं आहे की मासे ह्या रताळलेल्या समुद्रात दाखवलेलं आहे की मासे त्याच्यामध्ये संपत चाललेलं आहे, त्यांचं अस्तित्व कमी होत चाललेलं आहे। ते मानवाच्या उपयुक्ततेचे नसलेले मासेसुद्धा त्याच्यातून येतात। तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही थोडं मोठं जाळं वापरा की ज्याच्यातून ते छोटे मासे जे माणसाला उपयुक्त नाही ते बाहेर जातील आणि मोठेच मासे जाळ्यात येतील आणि जे गव्हर्नमेंटने रूल दिलेले आहेत त्याचं त्यांनी नियमांचं पालन करायला हवं। आणि त्याचे दुष्परिणाम अजून एकदा या चित्रातून दाखवले की पारंपरिक मच्छीमारी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ती संपुष्टात येत आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे पारंपरिक मच्छीमारांना काही मिळतच नाही आहे मासे समुद्रामध्ये। का तर ते जे मोठे बोटवाले जे आहेत ते संपूर्णच टाकतात आणि समुद्रातील जैवविविधता संपते। त्यामुळे माझी विनंती आहे आणि याच्यामध्ये पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या ज्या बोट्स असतात ना ह्या जसं त्या संपतात तसं मासेही संपतात, ते सगळं उचलून खाली करतात, असं ते वर येण्याचा प्रयत्न करतात पण हे त्यांना येऊ देत नाही। असं त्याच्यासाठी जो संघर्ष आहे तो दाखवलेला आहे।